येत नाही, खरं चहा पाण्याचा खोट नाही. अरे मित्र कसा होईल चहा पाण्याचा खोट? अरे मी इथं नसतोय मित्र. इथं नसतो म्हणा. अरे मित्र मी अमेरिकेमध्ये असतोय. इथं काय कळला? अरे मित्र अमेरिकेमध्ये माझा बिझनेस होता मित्र. होता? बंद पडला म्हणून इकडे आलो. बंद पडला? म्हणलं माझ्या बापाची 40-50 एकर जमीन आहे. बरोबर आहे. म्हणून आपण शेती करायचं ठरवलं. चांगलं काम केलं. अरे मित्र सांगताना सांगितलंय. काय सांगितले? वृक्षवल्ली आम्हा सोयरे. कोणाच्या रे? बरोबर आहे मित्र. बरोबर आहे. आणि तसंच मी शेती करायचं ठरवलं. बरोबर आहे मित्र. आपला भारत देश बरोबर आहे. हा कृषी प्रधान देश आहे. बरोबर आहे मित्र. शेतकऱ्यांचा देश आहे. बरोबर आहे मित्र. मी आपल्या भारतामध्ये आलो. माझ्या बाला म्हणलं मला शेती करायची. शेती करायची. मला पैसे पाहिजे. बरोबर आहे. आपण पैसे दिले. डायरेक्ट पैसे दिले. मी असं बायकोला घेतलं. असं बायकोला घेतलं? म्हणजे असं गाडीवर बसलो. अच्छा, गाडीवर बसलो. असं गाडीवर बसलो मित्र. बसलो. आणि बाजारपेठेमध्ये आणलं. बाजारपेठेत आणलं. लगेच बी बियाणे घेतले. डुप्लिकेट तर नाही घेतलं. अरे ओरिजिनल बी बियाणे अच्छा, घेतले. बरं. ओरिजिनल बी बियाणे घेतले. खतं घेतले. आणि डायरेक्ट शेतामध्ये गेलो. आणि हे असे बी बियाणे पेरले. तुझ्या बापाने अशी निधी आणली. आणि मित्र माझ्या बाबाने काय केले? अमेरिकेमध्ये असेच पेरते मित्र. असं टेक्नॉलॉजी असेल पेरायची. असं बाबा असं असे बियाणे पेरले मित्र. पहिला पाऊस असा मुसळधार झाला. कसा मुसळधार पाऊस झाला मित्र. पहिल्या पावसात झाडे एवढाले. पहिल्या पावसात झाडे एवढाले. अरे हे तर काहीच नाही मित्र. दुसरा पाऊस झाला. असं रप 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 रप. कसं त्या पावसामध्ये झाडं एवढाले. दुसरा पाऊस हे तर काहीच नाही मित्र. तिसरा पाऊस झाला. तिसरा असा टिक 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 टिक. कसा टिक 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 टिक. त्या पावसात झाडं एवढाले मित्र. पाऊस आतमध्ये गेलं तरी कसं नाही म्हणजे आपलं माणसाच्या उंचीपेक्षा झाडं मोठे झाले. फुलपणी राहिला बरोबर. आता मला सांग मित्रा. मित्रा म्हणजे ह्या वर्षीचा आदर्श शेतकरी पुरस्कार तुला. मलाच मित्रा. काय याचं मन काढायचं? तू म्हणल्याप्रमाणे या वर्षीचा आदर्श शेतकरी पुरस्कार मला देण्याचं ठरवलं. मला अशी मोठी गाडी आली. आधी कशी कशी आली? अशी डेवडेव करीत माझ्या घरासमोर गाडी आली मित्रा. माझी बायको हे निश्चित होती. लेकरं काही निश्चित असतो का? तांदूळ निश्चित होते. माझ्या बायकोला विचारलं खराम कुठं तांदूळ फाडला काय माहित. रेस्ट करतील म्हणले. रेस्ट आराम. म्हणजे बायको इज्जत द्यायला मित्र. बसून घेतलं इज्जत द्यायला लागली. तुला सांगतो मला म्हणले सकाराम पाटील सकाराम दादा मी असं बाहेर मला बाहेर बोललं. आणि मला असं गाडीमध्ये पोचलं. इज्जतीत बसविलं. मला म्हणलं तुम्ही पुढे बसा ड्रायव्हरच्या बाजूला. पुढं मी म्हणलं बसत नसतो. अरे मित्र सोडून दिली पण. अरे मित्र पाठीमागच्या सीटवर बसलो. आता मला सांग मित्रा एवढा मोठा शेतकरी पुरस्कार मला कुठे देणार आहे? जिल्ह्याच्या ठिकाणी देणार का? अरे जिल्ह्याच्या ठिकाणी आणलं मित्र. असे वाजविणारे बोलवले. ज्येष्ठ मंडळी बोलवले. आणि मला असं मध्यभागी उभा केलं मित्र. अरे बरोबर आहे मित्र. आता एखाद्या चौकात मध्यभागीच उभा करते काय काय बरं तुला पुरस्कार देतो. बरोबर आहे मित्र. असं मध्यभागी उभा केलं. आणि असं तर काय मला आणलंय मित्रा. काय सांगाल तुला रे मित्रा. तिथं एवढं चांगलं पुण्याचं काम केलं. शेती केली. तुझे 3 पावसात लोक जिंकणारे झाले. जिल्ह्यात ठिकाणी आणलं. ते मोठ्या लोकांच्या मध्ये उभा केलं. तुला मारलं. हो मित्रा मला एक सांग तू नेमकं झाडं लावले होते कशाचे? मी होय गांजाचे. गोष्ट आहे का? कधीतरी आपलं अरे असे तर तुम्ही तरुण वाया चालले ना. तुम्हाला कळणार काय करायचं ते. सांगा बरं. काय केलंच राहत नाही. काय सांगितलंस मला असं? मित्रा टिंगल केली मित्रा. मला सांग टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल पाहिजे काय? चहा मित्र माझ्याकडे माणूस काय? बरोबर आहे मित्र. बरोबर मित्रा. माहिती मित्रा आपल्या गावामध्ये काय आईचा जागर झाला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? गोंधळ म्हणायला पाहिजे. गोंधळ सुरू करू. गणपती
500 रुपये कोणाची नोट पडली नाही तर काय बघू दे. तुझ्या आईची अयो. निंदा निंदा. करी तो आई राजा बरं आई मला सांग नेमका कोण झालाय कसा अरे बाबा लई मोठा तो पहिला आहे. काय झालंय ते सांग. तरुणांना फसवलं जाते बाबा. तरुणांना फसवलं जाते हो, मंदिराच्या नावाखाली फसवलं जाते बाबा. बरं. एवढंच नाही त्यांना बेरोजगार केलं जाते बाबा. बेरोजगार केलं जाते. बेरोजगार करून बरबाद केलं जाते बाबा. बरबाद केलं जाते. हो बाबा. बरं आई मग ह्यासाठी काय करावं लागेल तुला माहित नाही बाबा. नाही थांब बाबा मी माझं सोड सोडली. सोड सोड. मग तुला सांगते नीट सांग. आई राजा आनंदीचा. मला सांग बाबा आपल्या जे काही शैक्षणिक संस्था आहे त्याच्या काय काय आपल्या समस्या आहेत आपल्या रोहितदादा पवार हे संघर्ष कंत्राटी भरती आहे ना बरोबर आहे रद्द केलं पाहिजे. बरोबर आहे जी काही कंत्राटी भरती व्हायला ती पूर्ण होत नाही फक्त नावापुरती व्हायला काय काय समस्या आपल्याला आरोग्याच्या समस्या काय काय आरोग्याच्या समस्या हा बरोबर याच्याने काय व्हायला लागले ना माणसं मारायला बरोबर अजून काय काय अन्याय वाचक होण्यासाठी संघर्ष आहे. बरोबर आहे, बरोबर. अजून तुला माहित नाही मित्रांनो आणि आपले जे काही लहान लहान गरीब शेतकरी मुलं आहेत त्यांना वेळेवर शिष्यवृत्ती भेटत नाही त्याच्यामुळे काय होतंय शिक्षण भेटत नाही गेलेकडे काय करतं ऊस तोडलं जाते बरोबर आहे. बरोबर आहे का हा. नाही शिक्षणापासून वंचित वंचित राहते. आपल्याला काहीच नाही मित्रा आता सामूहिक शाळेची योजना माहिती ना अरे बाबा ही योजना जी आहे हा. या योजनेच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यात हा. जवळजवळ 8,200 शाळा बंद पडल्या आणि 1,75,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं बाबा. नुकसान झालंय. ही योजना रद्द करण्यासाठी हा. आपल्या रोहित दादा पवार यांनी हा. संघर्ष यात्रेमधून हा. ही मागणी वर मांडली बाबा असं तर काहीच नाही हा. प्रत्येक शाळेची योजना आहे या शाळेच्या अंतर्गत काय होतं या योजनेच्या अंतर्गत काय होतं शाळा दत्तक घेतल्या हा. जातात यांनी काय होतं हा. तर ते खाजगी होतं हा. म्हणून मग त्या विद्यार्थ्यांना पैसे द्यावे लागतात बरोबर. परत विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान. शिक्षण आहे ते नुकसान नुकसानात झालं. तर काहीच हा. नाही शिक्षक जे आहेत हा. शिक्षकांवर आर्थिक कामाचा ताण यायला कशामुळे 25,000ची शिक्षक भरती होणार होती ती रद्द झाली त्याच्यामुळे तरुण आपले बेरोजगार राहिले. बरोबर हा. याच्यामुळे काय व्हायला लागले हा. शिक्षकांवर मतदानाची जी काही कामं असतील हा. कार्यालयीन कामं असतील हा. ते त्यांना करावे लागले बरोबर आहे. आता महिलांच्या काही समस्या आहेत भरपूर महिला समस्या आहेत. सुरक्षित आहे का मित्र? अजिबात नाही. बरोबर आहे का नाही. EST मध्ये सुरक्षित नाहीये नाही. रेल्वेमध्ये सुरक्षित नाही. रात्री अपराधी सुरक्षित नाहीये. याच्यासाठी आपलं रोहितदादा पवार यांनी हा. युवा संघर्ष यात्रेच्या हा. माध्यमातून शक्ती कायदा अंमलात आणावा त्याच्यासाठी मागणी केली. मग बाबा मित्रा खरंच चांगलं सांगितलंस मित्रा हा. तुला सांगतो अरे माझं पोरग माझ्या पोरासाठी मी एका नेत्याच्या मागे लागलो 5 वर्षापासून नुसतं गुलीला आम्हाला बरं आणि काहीच केलं नाही काहीच नाही इकडे चला तिकडे चला नोकरीचं बोलायला गेलं की नंतर भेटू म्हणजे घरातूनच कामं करून घेतली पण काय सांगा मित्रा असं कधीच होणार नाही मित्रा. याच्यासाठी काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे? आपण सर्वांनी रोहित दादा पवार यांच्या हा. युवा संघर्ष यात्रेमध्ये त्यांच्या पावलाला पाऊल लावून चाललं पाहिजे मित्र संघर्ष यात्रेत पावलाला पाऊल चाललं पाहिजे सहभागी झालं बरोबर आहे. आणि पाहिजे विद्यार्थ्यांनीच नाही हा. तरुणांनीच नाही त्यांच्या पाल्यांनी त्यांच्या पालकांनी सर्वांनी आपल्या रोहित दादा पवार यांना सपोर्ट केला पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आता मी तर करणारच माझ्या पोराला घेऊन येणार बरोबर आहे. त्याच्या आजाला घेऊन येणार त्याच्या आजीला घेऊन येणार आम्ही सगळ्याला घेऊन येणार आणि मंडळी आम्ही तर येणारच आहे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा यायचं बरं का आणि आपल्या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी व्हायचंय आणि आपला आवाज सगळ्यांनी असा उचलून जायचा आहे. आणि मला काय म्हणायचंय काय म्हणायचंय? चल रे गाड्या लवकर तू चल रे गाड्या चल अरे उशीर नको